गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाली असून यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचे गंभीर वक्तव्य केलं। शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं होतं। आता शरद पवार गटाकडून भाजप आणि हिंदुत्ववादी प्रतिगामी विचारांचे असल्याचा दावा करणाऱ्या 20 कीर्तनकार आणि घुसखोरांची यादी जाहीर केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदाय हा सनातन धर्मापेक्षा वेगळा आहे। सध्या या पवित्र संप्रदायाला संपवण्यासाठी उत्तर भारतातून काही लोक येत आहेत असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे। भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्यावर लवांडे यांनी गंभीर आरोप केलेत। तुषार भोसले यांनी निवडणुकीपूर्वी आळंदीत एक बैठक घेतली आणि कीर्तनकार महाराजांना भाजप हिंदुत्वाच्या आधारे प्रचार करण्यास सांगितलं। यासाठी पैशाची पाकिटेही देण्यात आली। म्हणूनच आज अनेक कीर्तनकार उघडपणे भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत। ज्यांची नावं मी घेतोय आता आधी जी घेतली उत्तर भारतीयांची नावं धीरेंद्र शास्त्री किंवा कालीचरण किंवा प्रदीप शर्मा वगैरे वगैरे यांचे काय आमचे वैयक्तिक शत्रुत्व नाहीये। वारकरी संतांना ज्यांनी त्रास दिला होता ज्या धर्म मार्तंडांनी तो संघर्ष तो जो वैचारिक संघर्ष होता सांस्कृतिक संघर्ष होता तो तेव्हाही होता आणि तो आजही आहे। तो संघर्ष संपलेला नाही। ही आमची लढाई राजकीय नाहीच आहे। हा सांस्कृतिक संघर्ष आहे वैचारिक संघर्ष आहे। म्हणून ज्यांची नावं आम्ही घुसखोर म्हणून घेतोय ही लोक वैयक्तिक आमचा त्यांचा कुठे बांधाला बांध नाही वैयक्तिक त्यांचं आमचं कुठे शत्रुत्व नाहीये परंतु हे दररोज वारकरी संतपीठात येऊन त्या नारदाच्या गादीवरून कुठेतरी परधर्माचा द्वेष करणे भेदनीती सांगणे लोकांचा बुद्धिभेद करणे रामकृष्ण हरी हा मंत्र पुसून जय श्रीराम हा नवीन मंत्र आणणे आणि वारकरी संप्रदायाचं भगवीकरण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात। त्या लोकांची नावं अशी आहेत जे अयोध्येला जे ट्रस्ट आहे राम मंदिराचं त्या ट्रस्टला जे ट्रस्टी आहेत ते ज्यांचं मूळ नाव किशोर व्यास आहे ते नाव बदलून गोविंद देवगिरी आहेत। मध्यंतरी त्यांनी 1 महिन्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ हे ग्रंथ नाहीत असं म्हणाले होते। त्यानंतर वारकऱ्यांनी सगळीकडनं टीका टिप्पण्या केल्यानंतर त्यांनी पुन्हा माफी मागितली होती। हे गोविंद देवगिरी हे घुसखोर आहेत। पुन्हा पुण्यातले चारुदत्त आपळे हे घुसखोर आहेत। त्यानंतर बंडातात्या कराडकर हे घुसखोर आहेत। त्याचबरोबर बुलढाण्याचे प्रकाश जवंजाळ हे घुसखोर आहेत। त्यानंतर तुषार भोसले घुसखोर आहे। अक्षय भोसले एकनाथ शिंदेची सुद्धा सेना काढली शिवसेनेची सेना काढली वारकरी सेना तो अक्षय भोसले घुसखोर आहे। संग्राम भंडारे ज्यांनी संगमनेरमध्ये मध्यंतरी धिंगाणा घातला तो संग्राम भंडारे। त्याचबरोबर आळंदीचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं देवस्थान आहे त्या देवस्थानावर विश्वस्त असलेला योगी निरंजन हा RSSचा कट्टर प्रचारक आहे। त्याचबरोबर एकनाथ सदगीर ठाणे भागातला आहे तो सुद्धा घुसखोर आहे। ज्ञानेश्वर जळकीकर संजय पाचपोर भास्करगिरी महाराज देवगड संजय नाना धोंडगे राणा वास्कर चंद्रशेखर देगलूरकर पंढरपूरचे उद्बोध पैठणकर श्याम राठोड सध्या नाव बदलून आहे ते किशोर शिवनीकर त्याचबरोबर रामगिरी महाराज आणि निरंजन कोटेकर ही 20 नावं आता आम्ही जाहीर करतोय पहिली यादी म्हणून। पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही आणखी दुसरी यादी जाहीर करू। या सर्वांना आम्ही एकच म्हणू शकतो ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये संत ज्ञानोबांनी सांगितलं पसायदानामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो यांच्यात बदल हो यांच्यात सत्कर्म वाढो एवढंच आम्ही म्हणू शकतो। यांनी संत परंपरेतला जो परंपरागत वारकरी संप्रदाय आहे परंपरागत वारकरी संप्रदाय नासवण्याचं काम करू नये। वारकरी संप्रदायातल्या अनेक फडकऱ्यांनी अनेक इथं दिंडी चालकांनी अनेक भजन सम्राटांनी अनेक वारकऱ्यांनी
अनेक विनेकऱ्यांनी हा वारकरी संप्रदाय टिकून ठेवलेला आहे, जो बहुजनांचा आहे. इथं स्मार्ट सनातन धर्मातल्या मनुवादी लोकांना यांना थारा नाही.